अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्त झालेल्या आहेत। मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मान त्यांना मिळाला आहे। विद्यमान आयुक्त भूषण गगराणी हे आज सेवानिवृत्त होत असून त्यांच्याकडून अश्विनी भिडे सूत्र स्वीकारणार आहेत। सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये मुंबईच्या मेट्रो वुमन अश्विनी भिडे यांच्या हाती महापालिकेची सूत्र देण्याचा निर्णय झाला। अश्विनी भिडे यांच्या नावाला उपमुख्यमंत्री शिंदेंचा विरोध असल्याचं बोललं जात होतं, मात्र भिडे यांच्यासह मिलिंद म्हैसकर आणि संजय मुखर्जी यांची नावं सुद्धा चर्चेत होती, पण शेवटी ते मागे पडले। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आलेली असून भाजपचा महापौर विराजमान झालेला आहे आणि त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी आपल्या विश्वासातील आणि कर्तबगार सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती मुख्यमंत्री फडणवीस यांना करायची होती। त्यानुसार अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीला शेवटी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा मान्यता दिली आहे। अश्विनी भिडे आयुक्तपदाचा पदभार आज स्वीकारतील। या ठिकाणी सांगायचं तर महिला राज तर आलेलाच आहे। महापौरच या ठिकाणी आदरणीय देवाभाऊंनी या ठिकाणी माझं नामांकन झाल्यानंतर महापौरपदी मला बसवल्यावर आणि त्याच्यानंतर इतरही ज्या आपल्या सगळ्या कमिटी आहेत त्यांच्याही चेअरमॅनपदी बऱ्यापैकी महिला आल्यानंतर महिला राज तर त्या खऱ्या अर्थाने आलेल्याच आहे। आणि आता जर अश्विनी भिडे यांचं नाव मी कालपासून ऐकते, फक्त मी नाव ऐकून आहे, अजून ते पूर्ण माहिती मला घ्यायची आहे, तर त्याही आल्या तर खऱ्या अर्थाने महिला राज हा महानगरपालिकेत आलेलाच आहे आणि बहिणींना न्याय मिळालेला आहे। भिडे मॅडम अश्विनी भिडे या आपल्याकडे AMC म्हणून काम करून गेलेले आहेत। त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे। त्या अतिशय सकारात्मक दृष्टीने काम करतात। सकारात्मक दृष्टीमध्ये ते पक्ष भेदाभेद करत नाही। त्या AMC होत्या आणि गुड लक त्यांचं की या वेळेला या मुंबई महापालिकेवर पहिल्यांदा ज्या AMC होत्या त्या पुन्हा आयुक्त बनून येत आहेत।